नमस्कार. फोटो गप्पाच्या चौथ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण वाचत आहोत फोटो मंत्र हे पुस्तक. आजची गोष्ट आहे प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट. मैत्रिणीला काही गंमत दाखवायची असेल तर ती सरळ दाखवण्यात मजा येत नाही. तिला सांगायचे, तू डोळे मीट बघू आधी, आणि हळूच तिच्या हातात भेटवस्तू द्यायची. तिला सांगायचे, चल आता ओळख बघू काय आहे. हळू बघायचं नाही बरं. आता डोळे उघड. कानावर तिचे खणखणीत, अय्या मस्त आहे, कधी काढलास हा माझा फोटो, आणि मला सांगितले पण नाहीस, एकदम सरप्राईज काय. खरंच खूपच सुंदर आहे. आंधळी कोशिंबीर खेळताना भिडू बरोबर ओळखला की जो आनंद होतो, तसा आनंद आपण काढलेला फोटो कधी आणि कसा काढू शकतो की समोरच्याची विकेट काढताना होतो. यासाठी आपल्याला मदत करते टेली म्हणजे झूम लेन्स. टेली म्हणजे बोलणारी आणि झूम म्हणजे आनंद देणारी, असे मी गमतीने म्हणते. या लेन्सने फोटो काढताना आपल्याला हवा तसा फोटो मिळाला की थांबावेसेच वाटत नाही. हे फोटो ज्यांचे असतात त्यांना दाखवताना त्यांच्या नजरेतील आनंद पुन्हा टिपण्याचा मोह आवरत नाही. माणसांचे फोटो झूम लेन्सने काढणे ही पण एक कला आहे. चेहरा वाचता येणे जितके आवश्यक आहे तितकेच चेहरा समजणे पण खूप गरजेचे असते. माझा की नाही फोटो चांगला येतच नाही असे समजणाऱ्यांना टेली लेन्स हे चांगले उत्तर देऊ शकते. लग्नात मात्र हिचा वापर करताना मेकअप समजणे आणि व्यक्तिमत्व जाणून घेणे आवश्यक असते. ज्यांचा फोटो आपण काढणार असतो ती व्यक्ती काय करते, तिचे शिक्षण किती झाले आहे, तिचं सामाजिक स्तर काय आहे, वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट, कलाकार, हाऊसवाईफ असे प्रत्येकाच्या व्यवसायानुसार त्यांचे प्रतिबिंब या फोटोत दिसते. ही लेन्स चेहऱ्यावरील सूक्ष्म बारकावे टिपत असल्यामुळे वाईड अँगल निवडणे हे फोटोग्राफरचे कौशल्य आहे. फोटो काढल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करताना नेमका कोणता भाग पॉलिश करावा हे समजायला हवे. कलाकार ओमपुरींचा चेहरा गुळगुळीत केला तर त्यात ओमच राहणार नाही. एखादीच्या चेहऱ्यावरील खूण खटकते म्हणून मिटवली तर कदाचित ती तिची जन्मखूण पण असू शकते. व्यक्तीची ओळख अधोरेखित करते असे चित्र टेली लेन्स आपल्याला देऊ शकते. या लेन्सचे फोटो काढताना नेमके किती झूम करावे आणि कंपोजिशन कसे असावे याचा अभ्यास असणे आवश्यकच आहे. ज्यांच्याकडे आपण फोटोग्राफी करणार असतो त्यांच्याशी आपण जितके जास्त मिसळून राहू तितके फोटो चांगले येण्यासाठी मदत होते. टेली लेन्स ही अशी जादुई लेन्स आहे की तिचे आकारमान पाहून इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधले जातेच. एकदा का या लेन्सने फोटो काढायला लागलो की नॉर्मल लेन्सने फोटो काढण्यात गंमतच वाटत नाही. पण इथेच आपण चुकतो. एका वेळी 2 कॅमेरे गळ्यात घालून वाईड आणि टेली असे दोन्ही काम करणारे ग्रेट फोटोग्राफर पण आहेत. त्यांचा विचार एका वेळी एकच लक्ष असतो, त्यांचाच आवर्जून चांगला फोटो येऊ शकतो याकडे ते लक्ष देऊ शकतात. ही लेन्स वाईल्ड लाईफसाठी वरदानच आहे. आपले कान आणि डोळे हे तीक्ष्ण असतील तर तासनतास पक्षी, हरिण, वाघ, जंगली कुत्रे आणि पक्षी, प्राणी यांचा आविर्भाव टिपणे यासारखा आनंद या पृथ्वी तलावर नाही. प्राण्यांचा सुद्धा दांडगा अभ्यास यासाठी आवश्यकच आहे. आपल्याकडे असलेली लेन्स कशी वापरायची ही पण एक कलाच आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये 20% तुमचे प्रयत्न आणि 80% नशिबाचा भाग असतो. निराश होणारे मन आणि अधीर असणारा आत्मा चांगली टेली लेन्स असून पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी चांगली करू शकत नाही. खेळांचे फोटो काढण्यासाठी मग हिचा उपयोग होतो. या ठिकाणी मात्र नेमका क्षण टिपणं हे खूपच अवघड काम आहे. डोळ्यात तेल घालून बघणे म्हणजे काय तर स्पोर्ट्स फोटोग्राफी. चित्त एकाग्र करण्याची कला हिच्यामुळे आत्मसात करता येते. क्रिकेटची मॅच तर कसोटीच बघते. डिजिटल झूम मात्र केवळ आपली हौस भागवण्यासाठी उत्तम आहे. SLR कॅमेऱ्यासाठी 255, 300, 400, 800 mm आणि अधिक अशा या लेन्सवर काम करणे खचितच सोपे नाही.
ज्यांचे वजन आणि आकारमान बघितले तर ट्रायपॉड किंवा किमान मोनोपॉड तरी वापरणे आवश्यकच ठरते. या लेन्स हाताळताना खूप काळजीपूर्वक हाताळावे लागतात. महत्वाचे म्हणजे झूम कधी, कुठे आणि किती करावे यावर फोटोग्राफरचे वैशिष्ट्य ठरते. कित्येक वेळा झूम म्हणून जे मिळेल त्याला मारमिटी असे करून चालत नाही. कोणत्याही चित्रात त्याचा आकार, उकार आणि इकार पण खूप महत्वाचा असतो. ही लेन्स आपल्याला वेगवेगळे फोटोग्राफर आहोत असा भास निर्माण करण्यात यशस्वी ठरते. तसे होणे हे या कलेला मारक ठरले आहे. फोटो हे एक असे माध्यम आहे की त्यातच संगीत जुळजुळत जाणाऱ्या झऱ्यासारखे आणि कवितेतल्या मंद वाऱ्यासारखे असायला हवे. फोटोग्राफीत चांगला फोटो मिळाला असे वाटते आपल्याला त्याच दिवशी कॅमेराला कोणाला तरी भेट द्यावा, अशी ही एक कला आहे की जिचे पोट कधीच भरत नाही. सूक्ष्मात सूक्ष्म पण जिला दिसतं अशी नजर असते फोटोग्राफी. बघूया लवकरच. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढल्या महिन्यात.